नमस्ते सर्व ताईंना, माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला माहिती देत आहे पोषण बी पढाई बी या कार्यक्रमाची, जे आमचं ट्रेनिंग होतं पारनेरला। सर्वात प्रथम आम्ही सर्व महिलांसोबत फोटो सेल्फी एन्जॉय केले। त्यानंतर झाली प्रशिक्षणाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व महिलांनी आधी ओळख करून घेतली, कारण की सगळ्या वेगवेगळ्या गटातील महिला होत्या, त्यामुळे अगोदर आम्ही ओळख करून घेतली। सर्वजणींचं फोटो सेशन चालू होतं। सर्वजणींना काहींनी मला पहिल्यांदाच पाहिलं होतं, त्याच्यामुळे बऱ्याच जणींनी ताईंनी आपल्या सोबत सेल्फी घेतल्या। फोटो सेशन खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे फोटो सेशन झालं। आणि त्यानंतर प्रशिक्षणाला जी सुरुवात झाली ती सर्व आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रार्थनेने। तर प्रार्थना पहिल्या दिवसाची खूपच छान प्रार्थना होती, इतनी शक्ती हमें देन दाता। त्यानंतर लंच ब्रेक झाला। लंच ब्रेकमध्ये पुन्हा महिलांनी युनियनच्या अध्यक्षताईबरोबर फोटो काढणे पसंत केले। नवीन नवीन मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर दिवसभराचे जे कार्यक्रम असतात ते पोषण बी पढाई बी याचं आम्ही शिकलो आणि खूप छान वाटलं आजचं हे ट्रेनिंगमध्ये। खूप प्रसन्न वाटलं सर्व महिलांना भेटून। जे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुबन, अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना। भारत माता की जय। काय झालं का? फक्त देवाचं कर, देवाचं। सासूबाईला समजून सांगा। आजी बाळाला रडता का? बाई काय सांगायचं, त्या सुनाचं नुसतं मोबाईल मध्ये मोबाईल तिला बाळाचं लक्ष आहे का? टायमाची टायमाला दूध पाजते खेळते, खायला वर्ष नाही वर्ष काय आम्ही काम करीत होतो, मरणाची काठी उठत होतो, काम करीत होतो। तिला सांगते बाई त्या करायला लक्ष दे, तिच्या नुसतं मोबाईल मध्ये द्या। आजचे लोक तर बाई 7 वर्षाचं झाली माझी जशी झोप नाही। मग आता देवाला मला जाते, देवलेशात जाते, नवस करीते। मग आता काय चाललंय माझं, देवाला धर्माला त्या बाईला जरा समजून सांगा बाई, घरी आल्या तुम्ही बाई, माझं तर नाही ऐकत बाई, मला लय बाज बोलती। रामभाऊ चांगलं बघ तुम्हाला। हा अगं बया, तुला सांगायचं बाई माझं आज दिवस मला झोप नाही, त्या देवाचा अंगारा ना, त्या देवाचा सवास वर्षाच्या काळात त्या गुलाब राम राम उठाच्या काळाचं सोडलं। ऐका थोडा वेळ, तुम्ही म्हणजे दुरी वगैरे याच्या नादी नका लागू, तुमच्या बहिणीला थोडा वेळ द्या बाळाकडे फिरायला, त्या कामात जातात तिथं जाऊ द्या, तुम्ही बाळाकडे लक्ष द्या ना। काय काम बाई? काम बाई, आपण दिवसभर असं काय काम तुम्ही सांगायचं। काय सांगू बाई? तू बाईला नसतं पाठवलं सांगायचं। आता मी येते बाईला सांगायला चांगलं, तर ती मला नको काय सांगायचं तुम्हाला? दोन्ही खावं लागलं, योग आला का आता हाय शेजार धर्म म्हणून मी येते, नाही तर मला काय गरज पडली? बाळ कोण सांभाळतं? दिवसभर बाळाला कोण सांभाळतं? दिवसभर मी सांभाळते, काम तिचा बाप करीन काय? वर्ष काय द्यायचं? आम्ही काय वर्ष दिले का काही? पाळणा होता, पण मी अशी अंगावर बसवली किती वेळी। एवढं पुरेसं दूध नसतं बाळासाठी, वर्ष पण खायला द्यावं लागतं। असं आहे काय माहिती, आमच्या काळात असं नव्हतं बाई। बाळ खातं, तुमचं बाळ खात नाही का? आमचं सगळं सिस्टीम बदललं बाई। आईने ना ऑफिसात जायचं, तिकडे इकडे तोंड घालायचं, त्या मोबाईल मध्ये बघायचं, त्याच्यातलं काही बी आणायचं,
असं करायचं तसं करायचं असं थोडं ना बाई जमा तर असं नव्हतं बाई आमचं येस असं कसं नाही पण बाळासाठी ते गरजेचं आहे ना अन्न देणं बाळाला तुम्ही सांभाळता कौतिक तुमचं कौतिक बाळाला द्यायचं वरचं खायला तुम्ही वाटलं तर ताटात घेऊन या आपण बाळाला भरून बघू बाळ खातंय का बाळ खाणार 100% त्याला जर भूक लागते ना बाळ खाणार की तुम्ही फक्त देत जा बरं झालं तुम्हाला कांचन घ्यावाने राहिलं बाई तुमचं जर गुण आला तर मी तुमचं उपकार नाही व इसरायचं वाटलं तर बाई तुम्हाला साडी सोडी घेऊन आमचं बाई काम करेल काय बाई नाही बाई माझं लय मी फार तपी झाले बाई मी फार देव केला देवशी केला नाही ते केलं आता काय तरी सांगा बाई पण माझ्या सुनाला लेकाला माझ्या परस्परा 2 गोष्टी समजून सांगा तुमचं पटकन बाई कमी वजनाचं आहे खुशीत आहे त्याच्यावर ते सारखं आजारी पडत असतं तुम्ही त्याची काळजी घेत नाही व्यवस्थित तुम्ही काय करा तुमचं काम असेल ते करा म्हणजे बाळाची पण काळजी घ्या ना त्याच्यात त्याला वरचा आहार द्या काम घ्यावर नका आली तर भांडण नको आजीबाई हो आजीबाई ऐका तुम्ही देवासाठी एवढं करता ना आणि मग तेवढा वेळ तिकडे वेळ वाया घालू शकता तुम्ही बाळासाठी तेवढा वेळ झाला ना तुमचं बाळ 100% चांगलं होईल बरं आहे ना चालन तिलाही सांगा खाते का बघा ना बाळ खाते का बघा आईकडे आमच्या आत्यात ना तो देवाने बसणार वर्ष खायला दे म्हटलं तर नाही आमच्या वेळेस आम्ही असं केलं नाही तसं केलं नाही 8-9 महिन्याचं बाळ झाले तरी पण फक्त अंगावर पण कामामुळे आमच्याला काही दूधही भेटत नाही व्यवस्थित काही म्हणायला गेलं तर तू गप देवाचं समजे तू गप देवाचं समजे एवढंच सासूबाईंचं कसं ऐकायचं काय द्यायचं सोडून बाळाची काळजी घ्यायचं आपलं पण काम आहे मग बाळाची काळजी आपण स्वतः घ्यायला पाहिजे चहा नाही केला मॅडम चक्कर आली बाई तुला काय झालं चक्कर आली मला चक्कर आली कशामुळं अगं बाई तुला कॅल्शियम कमी झाले तुझ्या ह्याच्यात शरीरात लोह अगं बाई तुझ्या ह्याच्यात कॅल्शियम कमी झाले आता घरी जाऊ तुझ्या काय झालं हिला अहो तुमच्या मुलीला चक्कर आली चक्कर आली कशाची चक्कर आली हो तुम्ही पाहिलं का हो असं का बाई कशाने चक्कर आली काय माहिती आजच असं झालं अहो तिला पहिल्यांदा हो अहो तुमच्या मुलीला तुमची मुलगी आहारामध्ये काय घेते अहो ती रोज कुरकुरे खाती मॅगी खाती सगळं खाती ती सगळं आवडते तिला मॅगी खूप आवडते मॅगी खूप आवडते तिला रोज आवडीचा पदार्थ आहे तिच्या बिस्किट सगळं खाते ती अहो तुमच्या मुलीने असा घेतला मॅगी कुरकुरे याच्यामध्ये काय तुम्हाला काय ते कॅल्शियम भेटतं का कुरकुरे तुमची कॅल्शियम वाढणार आहे इथून पुढे देऊ आता लक्षात ठेवू खात जा बरं का बाई आता इथून पुढे जसं आई मार्गदर्शन करेल ना तसाच आहार घेणार आणि मी सुदृढ होणार तू थोडस आहार चांगला घे कुरकुरे मॅगी हे असं काही बंद कर आणि हिरव्या पालेभाज्या मोड आलेले कडधान्य असं डाळ भात असं खात जा ना जरा सुदृढ होशील चालेल आतापासून मी उद्यापासून आहाराची चांगल्या प्रकारे तयारी करेल आणि सुदृढ कशी होईल याचे आहारामध्ये लक्ष देईन आणि पोटभर जेवण करत जाईल आणि कुरकुरे हे काही खाणार नाही चांगला आहार घेतला तर पुढची पिढी चांगली बनेल स्नेहाची आई म्हणणं स्नेहाची आई तयारीच नाही केली त्यांनी काय करता या ना बाहेर उठायचं जीवन आलं तुम्हाला दिवस गेले ना म्हणे
एकदा गेलते. किती दिवस झाले? तुम्ही अंगणवाडीत नोंद नाही केली मॅडम? नाही आमचे नको म्हणतात. अहो करा की नोंद केल्याने काय होतं माहितीये का? अहो लसीकरण, तुमची तपासणी हे सरकारी दवाखान्यात फुकट होतं. आणि एवढंच नाही तर डिलेव्हरीला 60-70 हजार रुपये खर्च करावे लागतात. ते सुद्धा सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यावर फुकट होतं. 35,000चा मोबाईल घेतलाय मी फक्त शूटिंगसाठी. माझं युट्यूब चॅनल आहे ना आपल्या युनियनचं. तुमच्या मंडळींनी खुशाल आशा सेविकेकडे नोंद नाही केली का बरं? जाऊ आता शेतात भरपूर कामं चालू आहे. सरकारी दवाखान्यामध्ये नोंद केली ना तर लसीकरण, 2 तपासण्या, सोनोग्राफी सगळं फुकट होतं. मग तुम्ही सरकारी दवाखान्यात न्या ना, या आणि 108 नंबरला डिलेव्हरी पोट दुखायला लागलं ना तर 108 नंबरला फोन करा आणि मग गाडी तुमच्या दारात येईल आणि मग तिथून ती गाडी तुम्हाला जिथं पाहिजे तिथं घेऊन जाईल. आणि एवढंच नाही तर अंगणवाडी सेविकेकडे संपर्क साधा आणि नोंदणी करून घ्या. अहो अंगणवाडी सेविकाई तुम्हाला माहितीये का? ती स्नेहाची आई गरोदर आहे. तुमची भेट झाली होती का? नाही. तुमच्याकडे नोंदणी केली का? नाही. तुम्ही पहिली आधी तिचं पंजीकरण नोंद करून घ्या. हो घेते करून, पण मी एकदा घेते पण त्यांचे मिस्टर म्हणजे आम्हाला अंगणवाडी नोंद नाही करायची. पंजीकरण करून घ्या. मी पण येते. बरं काय नाही आम्ही करतो. अहो काय खायचं आहारात? अहो हिरव्या पालेभाज्या खायच्या, बाजरी, गहू, ज्वारीची भाकरी खायची, दूध, अंडी खायची आणि नाही का शिजलेवर फळ खायचं. एखादं कोणतंही फळ खा. म्हणजे रोजच तुम्ही हे आपलं ऍपल खा असं नाही. चिकू खा, केळी खा, काही पण खा, पण आहार घ्या. आणि शक्यतो नाही का जेणेकरून आपलं रक्त वाढेल असं आहार घ्या. म्हणजे तिरंगी झेंड्याप्रमाणे आहार घ्या. मग काय होईल माहितीये का? डिलेव्हरीमध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. अशा प्रकारे आहार घ्या की जेणेकरून सुखरूप डिलेव्हरी होईल आणि बाळ जन्माला येताना 3 किलोच जन्माला येईल. असा आहार घ्या. हो झालं जुई.